या घडीची महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी हस्तांदोलन केलं नाहीच। दोघांची नजरानजर सुद्धा झाली नाही। त्यांनी एकमेकांना नजर मिळवणं सुद्धा पसंत केलं नाही। समोरासमोर आलेले होते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद झाला, पण एकनाथ शिंदे यांनी नजर बाजूला करून सुद्धा उद्धव ठाकरेंकडे पाहिलं नाही। हस्तांदोलन तर सोडा, दोघांची नजरानजर सुद्धा झाली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर आले, पाठोपाठ एकनाथ शिंदे आपल्याला दिसतायत, पण एकनाथ शिंदेंनी उजवीकडे बघून सुद्धा उद्धव ठाकरेंकडे पाहिलं नाही आणि देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा काही सेकंदांचा संवाद झाला आणि मग ते पुढे गेले। देवेंद्र फडणवीसांनी मात्र उद्धव ठाकरेंसमोर नमस्कार केला, त्यांचं स्वागत केलं। नार्वेकर आणि त्यांच्यामध्ये एक संवाद झाला, पण त्याच्याच मागे एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दिसतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उजवीकडे नजर सुद्धा केली नाही आणि नजरानजर सुद्धा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची झाली नाही। विधिमंडळ परिसरातली ही दृश्य आहेत। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा महत्त्वाचा दिवस होता। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, अर्थसंकल्प सादर झाला, सगळे नेते बाहेर आले, मुख्यमंत्री काही सेकंद थांबून उद्धव ठाकरेंशी बोलले, पण एकनाथ शिंदेंनी मात्र नजर वळून सुद्धा बघितलं नाही। प्रणाली, तुम्हाला आवाज येतोय? आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। विधिमंडळ परिसरातली ही दृश्य आहेत। आज अर्थसंकल्प सादर झाला, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांनी तो सादर केला। तो झाल्यानंतर जेव्हा हे सगळे नेते बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे समोर आले, म्हटल्यावर लगेच मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि ते एक स्माईल देत पुढे गेले। पण त्याच्याच मागे आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतायत। एकनाथ शिंदेंनी मात्र उद्धव ठाकरेंकडे बघणं, त्यांच्याशी नजरानजर करणं टाळलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा पुढे निघून जाणं पसंत केलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे बघणं सुद्धा टाळलं आणि ते पुढे निघून गेलेले आहेत। हे पोटेन्शियल आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे, कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, चांगलं वातावरण आहे, इंडस्ट्रीला पोषक आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हे महाराष्ट्र झालंय। सांगण्याचं तात्पर्य एवढं, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दावोसला दोनदा गेलो, जवळपास 7.5 लाख कोटीचं करारनामे झाले त्यावेळेस। आणि आता देवेंद्रजी आणि उदय सामंत आपले गेले त्यावेळेस किती, 15 लाखापेक्षा जास्त, 16 लाख कोटी, 16 लाख कोटीचे करारनामे झाले। म्हणजे पूर्वीसारखं फक्त करारनामेवालं काम नाहीये, हे ऍक्च्युअल काम करणारं सरकार आहे। कारण मागच्या वेळेस 75 ते 80% त्याचं एक्झिक्युशन झालं आणि आता देखील, आता जे देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली 16 लाखाचं जे एमओयू झाले, प्रत्यक्ष त्याला देखील सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळे हे का होतं, कारण या राज्याचं जे काही पोटेन्शियल आहे, राज्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, राज्यामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत, सिंगल विंडो क्लिअरन्स आहे, उद्योग जे येत आहेत त्यांना रेड कार्पेट आहे, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आहेत, या सगळ्या सुविधा। आता मगाशी दादांनी सांगितलं, सुरजागडमध्ये, गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री आता एकदम रांग लावून राहिलेली आहे। आणि आता गडचिरोली सारखा जिल्हा जर मेन स्ट्रीम मध्ये येतोय तर इतर जिल्ह्यामध्ये तर मग आपल्याला खूप पोटेन्शियल आहे। आणि त्यामुळे आज समृद्धी महामार्ग जर आपण पाहिला, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, हा केवळ एक रस्ता नाहीये। देवेंद्रजींनी तो सुरू केला, मी तेव्हा मंत्री होतो, मग मी मुख्यमंत्री झालो आणि आम्ही तो आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते त्याचं लोकार्पण केलं। आता त्या रस्त्यामध्ये इकोसिस्टीम तयार होते, नोड तयार होत आहे, त्या ठिकाणी सोलर आहे, त्या
ठिकाणी विविध म्हणजे आपलं अमरावतीला मेगा टेक्सटाईल पार्क करतोय आपण.